सुयश पाटील कर्णधार आहे, स्वतः कार्तिक श्लोक 11 भाज संघाचा स्वतः कर्णधार प्रथम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, पहिलं षटक घेऊन येतोय, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल कर्णधार तो कर्णधार हा सामना आपण मैदानामध्ये आपण पाहतोय. एका साईडला स्ट्राईकला आहे तो जयेश लट, स्वतः कर्णधार सागरी गणेश संघाचा. पहिलाच चेंडू अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न पुरेपूर फसला जातोय. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते सांगत होते. धावसंख्या आपण पाहिली तर अजूनही कोणत्याही स्वरूपात धावफलकावर लागत नाही. यष्टीच्या पाठी यष्टीचं रक्षण करताना सागर थळे आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी स्वतः कर्णधार कार्तिक श्लोक 11 भाज संघाचा सुयश पाटील, यष्टीच्या पाठी सागर पाटील आपण पाहतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. पॉवर प्लेचं हे षटक पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय सुयश पाटील. 5 पावलांचा आपण पाहतोय रणअप आहे आणि त्या रणअपच्या आधारे आपण पाहतोय जयेश लटसाठी पुढील चेंडू. स्वयंसेवक लक्ष द्यायचं आहे, चेंडू टाकताना गाड्या अडवायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुयश पाटील, त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल जयेश. सुंदर असा मारलेला ऑफसाईडला टटवला चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड करतोय, थ्रो करतोय, तेव्हापर्यंत एक धाव पूर्ण करण्यात यशस्वी होतोय फलंदाज जयेश लट. बॅटच्या स्वरूपात आपण पाहतोय श्री गणेश होतोय सागरी गणेश ठ संघाचा. एक धाव धावफलकावर लागली जाते, जिथे 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. एक धाव धावफलकावर आलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वतः गोलंदाज सुयश पाटील स्वतः कर्णधार आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय. संघ मालकाने जी आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी आपण पाहतोय, सुरेख अशी पेलताना आपण पाहतोय. सलग आपण पाहतोय कार्तिक श्लोक 11 संघाचा हा कर्णधार आहे. 2-3 वर्ष आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुरेख असा मारा तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण होतोय. सुजित पाटीलच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 1 वर स्थिरावलेली आहे, जिथे 3 चेंडूंचा खेळ होतोय. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. अचूक टप्प्यावर मारा करतोय. पुरेपूर जखडून ठेवलेला आहे रोशन आणि जयेश लट याला. पुन्हा एकदा सुयश पाटील. स्वयंसेवक गाड्या अडवायच्या आहेत, ते खेळाडूच आहेत. खेळाडू जरा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुयश पाटील. गोलंदाजी सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल डावखुरा फलंदाज रोशन पाटील. रोशन आता ठोकतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी डिजेल एक सुवर्ण संधी. मागच्या मॅचेस त्या रोशनने पाहिल्या की लो स्कोरिंग मॅच होतं, तर मोठे फटके फलंदाजाला खेळण्यासाठी त्रास होत होता. परंतु त्याचं कोणतंही दडपण न घेता रोशन मात्र हाणामारी करतोय. आपल्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार खेचतोय. पुन्हा एकदा सुंदर असा फटका रोशनच्या बॅटमधून पाहायला मिळतो. चेंडू जातो सीमारेषा ऑन. साहिल दोंडे मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. नक्कीच सुंदर असा फटका पाहायला मिळाला तो रोशनच्या बॅटमधून. कारण आपण मागच्या मॅचेस पाहिल्या, षटकार चौकारांची काहीसा दुष्काळ पाहायला मिळाला होता, परंतु ह्या मॅचमध्ये तो दुष्काळ संपेल असं वाटतोय. नक्कीच अपरेश आपण पाहिला रोशनच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे, जी जयेशच्या बॅटमधून अपेक्षा होती ती कुठेतरी कमतरता दिसते. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 55 होतोय आणि एका धावेने इथे षटकाची सुद्धा समाप्त झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा धावफलकावर आलेले आहेत. सुरेख अशी गोलंदाजी केली. एक षटकार नक्कीच खाल्लेला आहे रोशननी. सुरेख असा षटकार मारला, कारण या एक षटकार रोशनच्या बॅटमधून आलेला आहे. डावखुरा हाताचा हा खेळाडू आपण पाहतोय. सुंदर अशी फलंदाजी केली. 9 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत घेतलेल्या आहेत. दुसरं षटक
कोणाच्या हातात कर्णधार सोपवतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय साहिल धोंडे, संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. सुरेख अशी दुसऱ्या षटकामध्ये आता तिसरा प्लेयर आपण पाहतोय, तिसरा खेळाडू आपण सीमारेषेवर तैनात केला जाईल. दुसरं पॉवर प्लेचं हे षटक आहे. सुंदर असं सजावट क्षेत्ररक्षणाचं साहिल धोंडे टू रोशन. ओहो, सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी साहिल धोंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोशनला आता मात्र पुरेपूर फसवलेलं आहे. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलेलं आहे. उंचपुरे असे यष्टीरक्षक आपण पाहतोय. सागर थळे जिथे एसटीच्या पाटील एसटीचं रक्षण करताना आपण पाहतोय. साहिल धोंडे याचा पुढील चेंडू सामना करेल रोशन पाटील. हो, सुरेख असा बचावात्मक खेळलेला सन्मान देतोय चेंडूला. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान मानलं तर रोशन याला एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 10 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी. नक्कीच साहिल धोंडे हा थळेश्वर थळ संघातर्फे खेळणारा खेळाडू, तसंच रोशन सुद्धा थळेश्वर थळ संघातर्फे खेळतो. त्यामुळे एकमेकांना दोघांचे कच्चे दुवे मायनस पॉईंट प्लस पॉईंट माहीत आहेत. त्यानुसार फलंदाजी गोलंदाजी दोघेही करतील. कारण आज मात्र एकमेकांच्या विरुद्ध ठाकलेले आहेत. वर्षभर एकमेकांच्या साथीने खेळत आहेत. आज पंचायत प्रीमियर लीगच्या मंचावर एकमेकांच्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते साहिलकडून. नक्कीच फ्रेश आपण पाहतोय सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा करतोय. कारण जयेश लट सारख्या खेळाडूला अगदी स्तब्ध ठेवलेला आहे खेळपट्टीवर फ्रेश आपण पाहतोय. कारण जयेशच्या बॅटमधून आपण नेहमीच प्रत्येक ग्राउंडमध्ये मोठे मोठे फटके पाहतोय, परंतु आज पुरेपूर जखडून ठेवलेला आहे गोलंदाजाने. चेंडू हवेत आहे परंतु सेफ आहे. नक्कीच एक धाव पूर्ण करतोय जयेश आणि रोशनला नक्कीच स्ट्राईकवर आणतोय. एक धावेने संघाची धावसंख्या पाहिली 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 4 चेंडूंचा खेळ होतो दुसऱ्या षटकात आपण पाहतोय 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी साहिल धोंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी साहिल धोंडे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल रोशन पाटील. साहिल धोंडे टू रोशन पाटील. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतो. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. निर्धाव चेंडूचे ते सांगता होते. धावसंख्या पण पाहिली तर फलंदाज बाद होतोय, रोशन बाद होतोय. सुंदर असं एसटीच्या पाठी एसटीचं रक्षण करताना झेल बाद होऊन बाद होतोय. तर गोलंदाज साहिल धोंडे सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. एक फलंदाज बाद करण्यात यशस्वी. उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्कोरर मित्र शुभम पर्यंत की हा एक स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा करतोय परंतु काहीसा भरकटला होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. सुजित पाटील आहे. सुंदर असा झेल घेतोय आणि येथे मात्र विकी ठाकूरची खेळी संपुटात आहे. डीजेला एक सोना संधी येते सुमधुर गीत लावण्याची. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर्स. नक्कीच साहिलचं षटक म्हणता येईल की आपल्या संघासाठी असं उपयुक्त षटक म्हणता येईल. फक्त त्याने 3 धावा खर्च करून 2 महत्त्वपूर्ण असे गडी बाद केले. सुंदर ते योग्य त्या टप्प्यावर गोलंदाजी केली साहिलनी आणि आपल्या संघासाठी उपयुक्त असं पृथक्करण आपल्या गोलंदाजीचं सादर केलं.
तिसरं षटक घेऊन येतोय. कल्पित कोळी तिसरं षटक येतोय. हा सुद्धा गोलंदाज थळेश्वर थल संघातर्फे खेळणारा गोलंदाज. सत्यम कोहली डावखुरा फलंदाज मैदानामध्ये येतोय. आता मात्र जयेश लटला आपल्या खांद्यावर पूर्णपणे आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. पहिलाचा चेंडू, सुंदर असा टप्पा, सुंदर असा दिशा पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव जातोय. जयेश लट सारख्या फलंदाजाला जागेवर जखडून ठेवण्याची करामत मात्र गोलंदाजांनी केली ती कार्तिक आणि श्लोक संघाच्या. नक्कीच अप्रेश, सुंदर अशी गोलंदाजी. हो, पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. यष्टीरक्षक आपला चोख काम बजावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. खरोखरच संघ मालक आपण पाहतोय पाविलियनमध्ये बसलेले आहेत किरण पाटील आणि कोच प्रसाद पाटील. काहीशी चर्चा विनिमय करताना आपण पाहतोय त्यांना. नक्कीच गोलंदाजांवर खुश असतील कार्तिक, श्लोक 11 भाल संघाचे संघ मालक किरण पाटील आणि प्रसाद पाटील आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी कल्पित कोळी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा पंच काहीशे नाखुश. पंचांचा इशारा येतोय. हा एकच स्वेरी चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार. एका धावेने 13 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुंदर अशी गोलंदाजी. अचूक टप्प्यावर मारा, कारण ही खेळपट्टी आपण पाहिली तर नक्कीच लोणारे प्रीमियर लीगमध्ये ही खेळपट्टीचं काम केलं आणि आता नक्कीच ही खेळपट्टी गोलंदाजांना काहीशी साथ देते आपण पाहतोय. आता मात्र मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? नो लँड्समध्ये पडतोय. आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बोलता बोलता 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहतोय 15 धावा धावफलकावर लागल्या जातात. 15 धावा धावफलकावर. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करावं लागेल. आतापर्यंत जे सामने झाले ते गोलंदाजांचाच वरचष्मा पाहायला मिळाला. जी आता खेळपट्टी आहे ती गोलंदाज धार्जिने बनवलेली आहे असं वाटते. कारण आत्ता हा 4था सामना आहे आजच्या दिवसातील, परंतु गोलंदाज वरचढ चढलेले दिसत आहेत फलंदाजांवर. सुंदर गोलंदाजी कल्पित कोहलीची. टप्पा पडून हलकासा उचली घेतोय चेंडू. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिर राहते. धावसंख्या होते ती 15 धावा. जयेश लट ओपनिंगला आलेला फलंदाज मोठा फलंदाज आहे, परंतु त्याला सुद्धा मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून देत नाहीत गोलंदाज. कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मैदानात. आता मात्र वेगामध्ये बदल करतोय आणि त्यामध्ये फसतोय, परंतु क्षेत्ररक्षक चकतोय आणि सोपा असा झेल सोडतोय जयेश लटचा. नक्कीच जयेश लटला बाद करण्याची संधी निर्माण केली होती कल्पित कोहलीनी, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही आणि जयेश लट सारख्या फलंदाजाला जीवनदान देणे खूपच महागात पडू शकतोय. चेंडूच्या वेगामध्ये बदल केला होता, फलंदाजाला चकवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल होतोय, झेल सोडतोय. की आपल्याला आपण पाहतोय जीवनदान देणं आणि मोठ्या खेळाडूला जीवनदान मिळणं कठीण असणार आहे. पुढची 2 षटकं अजूनही आपण येणारही आहेत आणि जयेश लट त्याच्यावर नक्कीच या मिळालेल्या संधीचा सोनं करणार का हे पाहावं लागणार आहे. कारण आतापर्यंत तर जयेश लटला पुरेपूर जखडून ठेवण्यात गोलंदाज यशस्वी झालेत. क्षेत्ररक्षकांची जर साथ लाभली असती तर आता जयेश लट नक्कीच पावेलमध्ये दिसला असता, परंतु क्षेत्ररक्षक कुठेतरी कमी पडलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 17 धावा धावफलकावर आले. जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 3 आणि या षटकामध्ये 5 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल ती कार्तिक श्लोक 11 भाल संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जिथे आता मात्र संघ मालक किरण पाटील आपण पाहतोय, प्रसाद पाटील नक्कीच खुश असणार आहेत. पुन्हा एकदा नवीन गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन येतोय साहिल धोंडे. 2रं षटक घेऊन येतोय वैयक्तिक 2रं, संघासाठी 4थं षटक साहिल धोंडेच्या माध्यमातून आपण पाहतोय. कार्तिक श्लोक 11 भाल संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. कर्णधार सुरेश पाटील आपण पाहतोय. प्रसाद पाटील यांचे चिरंजीव आहेत सुरेश पाटील आपण पाहतोय. आज कार्तिक श्लोक 11 भाल संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतोय.
हो सोरे कसा टाकलेला चेंडू आपण पाहतोय. सुजितच्या ढेंगातून चेंडू फरार होतोय. नक्कीच एका धावेचा दुसऱ्या धावेचाच रूपांतर होणार का, परंतु दुसरी धाव घेताना पंचांचं बोट मात्र आकाशाकडे उंचावलं जातोय. डीजेला एक सोनं संधी येते. मोठे फटके खेळण्यात पटाईत हा खेळाडू. आताच वीर दमदार आमदार कोळी प्रीमियर लीग झाली. धावसंख्या होते 18 धावा, चौथं षटक प्रगतीपदावर. आत्ताच जी कोळी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला सामना जिंकवला होता तोच नितेश हुळे. आता मात्र सुंदर असा फटका पाहायला मिळतो. जयेश लटच्या बॅटमधून चेंडू जातोय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. 2 धावा पण करण्यात यश येतंय जयेशला. या 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 20 धावा. नितेश हुळे थळेश्वर थळ संघाचं प्रतिनिधित्व करतोय. सुंदर असा फलंदाज, भरपूर मॅचेस त्याच्या आपल्या फलंदाजीने त्याने जिंकवलेल्या आहेत थळेश्वर थळ संघासाठी. तोच फलंदाज आता मैदानात आहे. परंतु गोलंदाज सुद्धा साहिल धोंडे, तो सुद्धा थळेश्वर थळ संघातर्फे खेळणारा गोलंदाज. त्यामुळे नितेशला कशी गोलंदाजी करावी हे नक्कीच तो जाणत असेल. आता मात्र रोखायचं आहे ते जयेश लटला. आता मात्र फुलटा स्वरूपाचा चेंडू जयेशच्या बॅटमधून येतोय. मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत झणझणीत षटकार. आता मात्र जयेश मूड मध्ये येताना दिसतोय. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडूवर घणाघाती प्रहार करतोय. 6 धावांसाठी भिरकावून देतोय. या 6 धावांनी धावसंख्या मात्र पोहोचतोय ती 26 धावा. अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज असेल आपल्या संघासाठी. आता मात्र आखुटाबद्ध चेंडू, त्यावर सुद्धा जोरदार प्रहार करतोय. चेंडू खाली येतोय कल्पित कोहली आणि परत एकदा झेल सोडतोय. आता मात्र म्हणता येईल की जयेश लट सुद्धा काय खाऊन आलाय, कारण सोपे झेल क्षेत्ररक्षक सोडतायत. गोलंदाजांचा वर चष्मा नक्कीच आहे, परंतु क्षेत्ररक्षकांनी मात्र साथ दिलेली नाही. चौथा सामना चालू आहे आणि आतापर्यंत 10 झेल सुटलेले आहेत. नक्कीच अप्रेश आपण पाहतोय जीवदान मिळाल्यानंतर जीवदानाचा फायदा नक्कीच जयेश लढ घेतोय. एक षटकार मारलेला आहे. क्षेत्ररक्षकांची पाहिजे तेवढी साथ काही लाभत नाहीये. गोलंदाज अचूक टप्प्यावर मारा करतोय, परंतु क्षेत्ररक्षक पाहिजे तेवढं काही साथ मिळत नाहीये. आता मात्र नितेश हुळे साहिल गोलंदाजीला तोंड दिलं. नितेश हुळेचं एक वैशिष्ट्य आहे की तो पहिलाच चेंडू सीमारेषेवर भिरकावून देण्यात पटाईत आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे पहिल्याच चेंडूवर जोरदार प्रहार करतोय नितेश हुळे. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामधून, सुटतोय झेल. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. इलेव्हन संघाच्या पावेलियनमध्ये नक्कीच चर्चा असेल की गोलंदाजी अचूक टप्प्यावर पडली जाते, परंतु क्षेत्ररक्षकात काहीशी कमतरता दिसते. कारण भाईसारख्या खेळाडूकडून ही चूक होणं काही फायद्याची नाही. आणि झेल तर सोडला सुद्धा, 4 धावा सुद्धा गेल्या आणि हे भोगतनं भोगावं लागेल, कारण का पुढल्या इनिंगमध्ये खेळताना. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. पंचांचा इशारा होतोय. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलाय, जिथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांच्या समाप्ती आपण तो धावसंख्या धावफलकावर लागते 32 धावा धावफलकावर लागल्या आहेत, कारण हे जीवदानाचं काम आहे. जीवदानं मिळालेले आहेत नितेश हुळे आणि
जयेश लट यांना सुद्धा आपण पाहतोय जीवदानं मिळालेले आहे. त्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा घेतलेला आहे. कारण रोज आपण पाहिलं तर चांगले चांगले खेळाडू आहेत कार्तिक श्लोक 11 संघामध्ये आणि त्यांच्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत. चुकीला माफी नाही आणि ते आपण मैदानामध्ये पाहतोय. त्याचं प्रत्युत्तर आपण पाहिलं तर 32 धावा आपण पाहतोय धावफलकावर लागल्या जातात. कारण पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनं आपण पाहिलं तर 17 धावा होत्या 18 चेंडूंमध्ये आणि आता मात्र 24 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि या 24 चेंडूंमध्ये पाहिलं तर 33 धावा जिथे धावफलकावर लागल्यात, 32 धावा धावफलकावर लागल्या जातात. सलामीला आलेला फलंदाज जयेश लट अजूनही मैदानामध्ये आहे. आता मात्र शेवटचा हाणामारीचा षटक स्वतः कर्णधार भाईच्या खांद्यावर सोपवतोय. तर तुषार भाई गोलंदाजीसाठी येतोय. आपण पाहतोय तुषार पाटील उर्फ भाई या नावाने ओळखला जातो. तुषार भाई याच्या गोलंदाजीचा सामना करेल जयेश लट. हाणेमारीचं हे षटक असेल. आतापर्यंत 4 षटकांमध्ये 32 धावा नक्कीच जमवल्यात. साहिल धोंडेच्या गोलंदाजीवर एक मोठा फटका जरूर खेळला होता. आता ह्या 7 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. यानंतर होणारा सामना शाबीर 11 विरुद्ध मंगलमूर्ती थळ. दोन्ही संघाच्या कर्णधाराने ही पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. शाबीर 11 थळ आणि मंगलमूर्ती थळ दोन्ही संघांच्या संघनायकांनी पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर नाणेफेकीसाठी पॅलून जवळ यायचं आहे. सुंदर अशी गोलंदाजी भाईच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी केली. निर्धाव चेंडू गेलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. आपण पाहतोय पंचांकडे अपील केला जातोय. पंच फेटाळून लावलेले आहेत. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर अशी गोलंदाजी भाईच्या माध्यमातून. नक्कीच माझ्या हातून क्षेत्ररक्षण काहीच खराब झालं असलं तरी मी गोलंदाजीत त्याची भर करेन असं भाई नक्कीच ठरून आलेलं आहे. सोयर स्वरूपासाठी थर्ड अंपायर मागितलेला आहे. पंचांनी हा चेंडू वैध ठरवला होता परंतु फलंदाजाने रिव्ह्यू घेतलेला आहे. या सिटीज आणि हा फेअर डिलिव्हरी आहे. पंचांनी जो निर्णय दिला होता तोच कायम राहील. निर्धाव चेंडू जातोय हा. नक्कीच निर्धाव चेंडू केलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी भाईच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी करतोय. जयेश लट सारख्या खेळाडूला अगदी जखडून ठेवण्यात यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा तुषार पाटील तुपा भाई पुन्हा एकदा ठोकतोय. आता मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी खणखणीत चौकार येतोय. डिचेल संधी. पुन्हा एकदा ठोकतोय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार का? पकडली काय? आणि इथे मात्र झेल बाद होतोय. आता मात्र जयेशला तंबूच्या
माध्यमातून स्वतः भाई झेल काल येतो आणि सुरेख असा झेल घेतोय. 1.5 दिवसाचा गणपती म्हणतात ना, आला कधी आणि गेला कधी भाईजानच्या भाषेमध्ये. आणि नक्कीच राकेश रामनाथकर आले काय आणि गेले काय, तंबूच्या आश्रयाला परततात. डीजेला एक सुवर्ण संधी. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, शाबीर 11 थळ आणि मंगलमूर्ती थळ ह्या सामन्याच्या मध्यार्थ झाल्यानंतर नाणेफेकीसाठी पॅनलजवळ यायचं आहे दोन्ही संघाच्या संघनायकांनी. तर आपण पाहतोय शेवटचा चेंडू असेल भाई तुषार पाटील याच्या षटकातील. आपण पाहतोय 5व्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या आणि हॅट्रिक चेंडू असणार आहे या स्पर्धेतील. आपण पाहतोय पहिली हॅट्रिक लागणार का तुषार पाटील उर्फ भाई याच्या नावावर, कारण हा हॅट्रिक चेंडू शेवटचा चेंडू आपण पाहतोय. तर फलंदाज असणार आहे आदित्य घरत. आदित्य घरत शेवटचा चेंडू आपण पाहतोय, हॅट्रिक चेंडू आपण पाहतोय. तुषार पाटील नक्कीच चेंडूचा एक पप्पी घेतलेलीच आहे. चेंडू हवेत आहे परंतु चेंडू आणि हॅट्रिक. भाईने नक्कीच चेंडूला एक किस घेतला आणि नक्कीच सुयशने तो झेल पकडला आणि हॅट्रिक, पहिली हॅट्रिक लागते आणि डीजेला एक सुवर्ण संधी. आणि पारितोषिक आलेलं आहे समालोचकांना, पंचांना, स्कोररला. सन्माननीय संजयजी घरत समा वॉरियर संघाचे मालक यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. सर्व समालोचकांना, पंचांना आणि गुणलेखकाला प्रत्येकी 2,500 रुपयाप्रमाणे पारितोषिक आलेलं, त्यांनी घ्यायचं आहे, लगेच स्वीकारायचं आहे ते. ओके. आणि मी विनंती करतो अप्रेश खोत यांना की आपण नाणेफेक करून घ्यायचे पुढच्या सामन्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय दादा असे उदार दायित्व आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय संजयजी घरत हे नेहमीच आमच्या लोणाऱ्याचे आहेत. नक्कीच ते उदार दायित्व आहे त्यांच्याकडून, नेहमीच ते आमच्या पाठीशी उभे असतात. समालोचक असो, पंच असो, सगळ्यांसाठी असं आहेत सुंदर असं. नक्कीच संजयजी घरत साहेब आपलं, नक्कीच संजय दादा आपलं नक्कीच आभारी असणार आहोत. नक्कीच आपल्याकडून आमचं जे कौतुक झालं त्याच्यासाठी. आणि आपण पाहतोय या सामन्यामध्ये भाईने एक पहिलीच हॅट्रिक लागलेली आहे आजच्या दिवसातील. ह्या सामन्यातील थर्ड प्रीमियर लीग 2025 मधली पहिलीच हॅट्रिक भाईच्या नावावर तुषार पाटील. नक्कीच त्याने त्या चेंडूला आपण पाहिलं दादा तर एक पप्पी घेतली होती त्या चेंडूला, कारण माझ्या हातून तो झेल सुटला होता, तो माझ्या क्षेत्ररक्षकांकडून सुटू नये यासाठी तो पप्पी घेतली. आणि नक्कीच चला टॉस करायचा साहिल याने घेतला होता. हॅलो, आज हॅलो, संजय दादा घरत यांनी आम्हाला पंच, कॉमेडिटर सर्वांना 2,500 रुपये दिले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अख्ख्या म्हणजे महाराष्ट्रात बोला किंवा भारतात बोला, मला तरी वाटते आतापर्यंत कोणी एवढं बक्षीस दिलेलं नाही आहे. पंचांना सुद्धा किंवा कॉमेडिटर बोला किंवा समालोचक बोला किंवा कोणालाही अजूनपर्यंत 2,500 रुपये बक्षीस दिलेलं नाही आहे. डे नाईट मॅचेसला सुद्धा 2 लाख 3 लाख टुर्नामेंटला सुद्धा कधी 500 रुपये कोण देत नाही. यांनी आम्हाला प्रत्येकाला 2,500 रुपये दिलेले आहेत, त्याच्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद दादांचे. नक्कीच आपण पाहतोय सर्वांनीच कौतुक केलेलं आहे. हे उदार व्यक्तिमत्व आहे सर, आमच्या गावातील लोणारे गावातील आहेत संजयजी घरत. नेहमीच ते सगळ्यांच्या पाठीशी उभे असतात. समालोचक असो, पंच असो, स्कोरर असो, यांच्या सर्वांच्या पाठीशी उभे असतात. आणि आज त्याने सर्वांचंच कौतुक केलं 2,500 रुपयाचं.
अडीच हजार रुपये पारितोषिक देऊन नक्कीच मी त्यांचं टॉच करून घ्यायचं आहे. अप्रेश हॅलो. नक्कीच पहिल्या फेरीमध्ये जिंकलेले हे दोन संघ आहेत. चार षटकांचा हा सामना असेल. शाबीर एलेवन थळ आणि मंगलमूर्ती थळ यांच्यामध्ये हा रंगणारा सामना. आपले पहिले सामने जिंकून ते आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल होतोय. मी नाणेफेक करण्यासाठी समावरचे संजय घरत यांना पाचारण करीन. त्यांनी आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावे. मंगलमूर्ती थळ आणि शाबीर इलेवन थळ यांच्यामध्ये रंगणारा हा दुसऱ्या फेरीचा सामना असेल. आपापले पहिले सामने जिंकून ते दुसऱ्या फेरीमध्ये आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल होतोय. हेड्स कॉल इट्स हेड. शाबीर इलेवन थळ संघाचा नाणेफेक जिंकलेले आहे. धन्यवाद. आपला निर्णय सांगा. फिल्डिंग करू. शाबीर इलेवन थळ संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. मी एकच विचारीन की आता ज्या लो स्कोरिंगच्या मॅच होतात त्यानुसार आपली रणनीती काय असेल? रणनीती अशी काय नाही. आता ग्रामीण आपले गावातलेच आहेत मॅच चालू, तर कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. बॉलर आहेत आमच्याकडे. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. मंगलमूर्ती थळ आपली रणनीती काय असेल? कारण त्याने आता नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि लो स्कोरिंगच्या मॅचेस होत आहेत, तर आपलं काय असेल? जास्तीत जास्त टार्गेट आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. तसे आमचे बॅट्समन आहेत. बघू. बेस्ट ऑफ लक. पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये चेंडू धाडण्यात यशस्वी झालेला आहे तुषार पाटील. आपण पाहतोय जिथे 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे. ह्या 37 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुषार पाटील आणि किरण लट ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. तर जयेश लट गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार आपण पाहतोय. हो, सुरेख असा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 1 वर स्थिरावलेली आहे, जिथे 37 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. कार्तिक श्लोक 11 भाल संघ आपण पाहतोय. जयेश लट नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी, अष्टपैलू खेळाडू आहे थळ संघाचा आपण पाहतोय. ज्याची बॅट नेहमीच बॅटमध्ये असो किंवा गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्यावर मारा करण्यात अष्टपैलू खेळाडू आहे थळगावचा आपण पाहतोय. जयेश लट पुन्हा एकदा जयेश लट गोलंदाज सज्ज होतोय. त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल तुषार पाटील. हो, पुन्हा एकदा बाही जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहतोय. यष्टीरक्षक राकेश रामनाथकर अचूक असा पकडला जातोय आणि निर्धाव चेंडूचे ते सांगता होते. धावसंख्या आपण पाहिली तर 1 वर स्थिरावलेली आहे. एकच धावफलकावर लागली जाते. सुंदर अशी गोलंदाजी जयेश लटच्या माध्यमातून. ज्या धर्तीवर कार्तिक श्लोक 11 संघाची गोलंदाजी झाली त्याच धर्तीवर आता कुठेतरी गोलंदाजी आपण पाहतोय सागरी गणेश संघाच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. स्वतः कर्णधार जयेश लट गोलंदाजीसाठी आलेला आहे. अल्टी पलटी आणि चेंडू बॅटवर कनेक्ट झालेला. चेंडू हवेत आहे. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेल होतोय तेव्हापर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. तुषार पाटील आणि किरण लट यांच्यामध्ये आपण पाहतोय. या 2 धावाने संघाची धावसंख्यावर पाहतोय धावफलकावर लागते. 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल ती जयेश लटच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने 4 चेंडू फेकलेले आहेत. 4 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी जयेश लटच्या माध्यमातून. आणि सोपा असा झेल देऊन बाद होतोय तुषार पाटील आणि डिजेल एक सुवर्ण संधी. यात कोणतेही वादी नाही. नक्कीच इथे गोलंदाजाला मात्र स्फूर्ती मिळालेली आहे. कारण
भाईसारखा फलंदाज बाद झोन परततोय. जयेश लट सुंदर अशी गोलंदाजी करतो, जेथे 3 धावा धावफलकावर लागल्या जातात. एक फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी होतोय. आता कर्णधार टू कर्णधार असा हा सामना मैदानामध्ये. सुयश पाटील येतोय मैदानामध्ये. सुयश पाटील ठोकतोय, सरळ मारे फटका पाहतो आपण आणि ते मग आता क्षेत्ररक्षकांचं काहीसं खराब असं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. या 4 धावा मिळणार आहेत. डिजिल एक सुवर्ण संधी. सुमधुर गीत लावतोय, प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. कार्तिक श्लोकसाठी एक चौकार येतोय. या चौकाराची संघाची धावसंख्या पाहतोय. 7 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 24 चेंडू आणि 30 धावा. सुयशच्या बॅटमधून पहिल्याचा चेंडूवर जयेश लटच्या एक चौकार आला. क्षेत्ररक्षकांची पाहिजे तेवढी साथ लाभली नाही. दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रोहित महाकाल. दुसरं षटक घेऊन येते. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. रोहित महाकालच्या हातामध्ये चेंडू कर्णधार जयेश लटने सोपवलेला आहे. तर आपण पाहतोय किरण लट स्ट्राईकला आहे. रोहित महाकाल टू किरण लट हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पंच काही नावकोश पंचांचा इशारा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा आला आहे स्कोरर मित्र शुभम पर्यंत की हा एक स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते. 8 धावा धावफलकावर आल्या जातात. रोहित पुन्हा एकदा चेंडू अगदी मैदानाला अगदी आपण पाहतोय, परंतु घोषित क्षेत्रामध्ये जाणार आहे. एक धाव मिळणार आहे किरण लटसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते. 9 धावा धावफलकावर आल्या जातात. रोहित महाकाल सुंदर अशी गोलंदाजी. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय किरण लट सारख्या खेळाडूला आपण पाहतोय. रोहित महाकालचा पुढील चेंडू सामना करेल किरण लट. पुन्हा एकदा चेंडू मात्र येते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. एक धाव मिळणार आहे. चेंडू द्यायचा आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर धावफलकावर लागलेली आहे. 10 धावा धावफलकावर आलेले आहेत. जिथे 37 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय. कार्तिक श्लोक 11 भाल संघ आपण पाहतोय. स्वतः कर्णधार मैदानामध्ये उपस्थित आहेत. आता किरण लट आणि स्वतः कर्णधार सुयश पाटील आपण पाहतोय. रोहित महाकाळ याचा पुढील चेंडू किरण लटसाठी. सुरेख असा मारलेला चेंडू अगदी मैदानाचा सुगंध उदलत, मातीचा सुगंध उदलत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करतोय, क्षेत्र थ्रो करतोय, तेव्हापर्यंत एक धाव पूर्ण करतोय सुयश पाटील आणि किरण लट यांच्यामध्ये. एक धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते. 11 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरेख अशी गोलंदाजी. मोठे फटके मारण्यापासून वंचित, कारण 37 धावांचं लक्ष्य आहे. आता मात्र स्वतः कर्णधार आपण पाहतोय सुयश पाटील. प्रसाद पाटील यांचे चिरंजीव शिवशक्ती लोणारे संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. रोहित महाकालच्या गोलंदाजीचा सामना करेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. रोहित महाकाळ टू सुयश पाटील हा सामना मैदानामध्ये. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो स्कोरर मित्रापर्यंत का हा एक स्वेर चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. धावफलकावर लागते. 12 धावा धावफलकावर लागल्या जातात. 12 धावा धावफलकावर आल्या जातात. सुंदर असं रोहित महाकाळ याचा पुढील चेंडू सामना करेल सुयश. एकदा जोरदार मारलेला फटका आपण पाहतोय. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. अगदी मैदानाचा मातीचा सुगंध उदलत चेंडू मात्र जातोय, फरार होतोय. 4 धावांसाठी डीजेला एक सुवर्ण संधी. सुंदर असं मधुर सुमधुर गीत लावलं जातोय. सुयशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार येतोय. या चौकाराची संघाची धावसंख्या पाहतोय. 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा आपण पाहतोय. 20 चेंडू 21 धावा.
पुन्हा एकदा ठोकतोय, चेंडू हवेत आहे परंतु चेंडू जातोय ते मात्र घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. जिथे 19 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 19 चेंडू 20 धावा, एक चेंडू बाकी आहे. एक चेंडूचा खेळ येणं बाकी. 19 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. ते कार्तिक श्लोक 11 संघाला रोहित महाकाल्याचा पुढील चेंडू सामना करेल सुयश. रोहित तू सुयश. सुरेख असा मारलेला चेंडू आपण पाहतो. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. एकाच धावेने ते समाधान मानावं लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागली जाते. 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 18 चेंडू आणि 19 धावा. सुंदर अशी नक्कीच कमी धावा आहेत. मगाच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 30 धावा डिफेन्स करता आल्या नव्हत्या. त्या 31 धावांचं लक्ष होतं. समा वॉरियर संघाच्या गोलंदाजाने अचूक टप्प्यावर मारा केला आणि कारागीर वायशेत संघाला 31 धावा जमवता आल्या नव्हत्या. सुंदर अशी गोलंदाजी केली होती. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असे जिंकण्यासाठी. कारण 37 धावांचं लक्ष्यात पाठलाग करताना 18 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंमध्ये 18 धावा आलेल्या जमवलेल्या आहेत 9च्या सरासरीने. आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा. दुसरं षटक घेऊन येतोय. तिसरं षटक जयेश लट. हो सुरेख असा चेंडू. यष्टीरक्षकाने आपलं काम चोख बजावलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या 18 वर स्थिरावली. येणारे 17 चेंडू आणि 19 धावांची गरज जिंकण्यासाठी. जयेश लट अचूक टप्प्यावर मारा करतोय. 100वा डॉट आजच्या दिवसातील आपण पाहतोय. हा 100वा डॉट चेंडू जातोय. खरोखर सुंदर असं गुणलेखक आपण पाहतोय शुभमजी कानमोरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 100वा डॉट आलेला माझ्यापर्यंत त्यांचा मेसेज आलेला आहे. खरोखर अचूक लक्ष आहे त्यांचं आणि सुंदर असं स्कोरिंग करताना आपण पाहतोय. 1 धावेने संघाची धावसंख्या पाहतोय. 19 धावा धावफलकावर लागल्या जातात. 16 चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. जयेश लट याचा पुढील चेंडू सामना करेल किरण लट. जयेश लट टू किरण लट. लट बंधू दोन्ही आपण पाहतोय मैदानामध्ये. सुंदर असा मारलेला चेंडू नोमॅन लँडमध्ये पडलेला चेंडू. 1 धाव पूर्ण करतो. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 20 धावा धावफलकावर आल्या जातात. अजूनही 17 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 20 धावा धावफलकावर आल्या जातात. अजूनही 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. 17 धावांची गरज असणार आहे. 15 चेंडू आणि 17 धावा. खरोखरच कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी करतोय कर्णधार जयेश लट. पुन्हा एकदा जयेश लट टू सुयश पाटील. कर्णधार टू कर्णधार हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. आलटी पलटी खेळताना आपली यष्टीच उद्ध्वस्त केलेली आहे जयेश लटने सुयशची आणि एक डीजेला सुवर्ण संधी. आदेश सुंदर असं पोवाडे लावले जातात. अगदी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण पाहतोय. डीजे आदेशच्या माध्यमातून खेळाडूंना फलंदाजांना गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी पोवाडे गायले ऐकवले जातात. आणि मात्र इथे सुयशची फर्निचर उद्ध्वस्त केलेलं आहे ते जयेश लट याने. एका कर्णधाराने दुसऱ्या कर्णधाराचं फर्निचर उद्ध्वस्त केलेलं आहे. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. साहिल धोंडे आता येतोय ज्याने गोलंदाजीमध्ये चमक दाखवलेली. आता फलंदाजीमध्ये सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या आपण पाहिली तर 20 वर स्थिरावलेली आहे. अजूनही 17 धावांची गरज असणार आहे. 13 चेंडू आणि 17 धावा.
सुंदर अशी गोलंदाजी जयेश लटच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहतोय. दुसरं षटक हातावतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा एक फलंदाज बाद केला होता. आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एक फलंदाज बाद करण्यात तो यशस्वी झाला. सुंदर अशी गोलंदाजी जयेश लटच्या माध्यमातून आपण पाहतोय मैदानामध्ये. आज सागरी गणेश ठ संघाचा कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा जयेश लट पुढे येऊन सहसाहून अगदी एक धाव चिक्की धाव हातातली धाव घेतलेली आहे आणि एका धावेने येथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असणार आहे. 7च्या सरासरीने आपण पाहतोय 3 षटकांमध्ये धावा जमवलेल्या आहेत. आता उर्वरित येणारे 2 षटकं आणि प्रति षटक आपण पाहिलं तर 8ची सरासरी लागेल ती कार्तिक श्लोक 11 भाल संघाला. सोळा धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. किरण लट आणि साहिल धोंडे ही जोडी मैदानामध्ये आहे. आपण पाहतोय तर 4थं षटक घेऊन येतोय विकी ठाकूर. विकी ठाकूरला नक्कीच फलंदाजीमध्ये काही अपयशी ठरलेला आहे. आता गोलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी चमक दाखवावी लागेल. सागरी गणेश थ संघाच्या ज्या संघ मालक आहेत गजेंद्र गवते सरांना नक्कीच खुश करावं लागेल, कारण फलंदाजीमध्ये विकी ठाकूरला आता मात्र गोलंदाजीमध्ये प्रभावित करावे लागेल. पंच काहीशे नाकोच विकी याचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा आला स्कोर मित्रापर्यंत का हा एकच चेंडू आहे. अवांतर स्वरूपात एक धाव मिळणार. एका धावेने संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागले जातात. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. विकी ठाकूर तो साहिल धोंडे. जरासा मारलेला चेंडू नो लँडमध्ये आहे. आपण पाहतोय सेफ आहे. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर समाधान होतोय साहिल धोंडेला. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 23 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 14 धावांची 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 11 चेंडू आणि 14 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय किरण लट आणि साहिल धोंडे ही जोडी कार्तिक श्लोक 11 भाल संघाकडून आपण पाहतोय. विकी ठाकूरचा पुढील चेंडू सामना करेल किरण लट. विकी ठाकूर तो किरण लट. सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा तो एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 24 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 13 धावांची गरज असणार आहे. येणारे 10 चेंडू आणि 13 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय विकी. आतापर्यंत एक वाईट आणि 3 धावा खर्च करतोय 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत. जेथे प्रति षटक आपण पाहिलं तर या षटकामध्ये कमीत कमी सरासरी 8ची राखावी लागेल, कारण 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आपण पाहतोय. पुन्हा एकदा अजून 4 चेंडूंचा खेळणं बाकी. 4थ्या षटकातील विकी ठाकूर याचा पुढील चेंडू. किरणने मारलेला चेंडू आपण पाहतोय मैदानाला अगदी घासून चाललेला चेंडू पाहतोय. एक धाव पूर्ण करतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 25 धावा. अजूनही 12 धावांची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 12 धावा. डॉट चेंडू नाही आहेत. प्रत्येक चेंडूवर एक धाव घेण्यात यशस्वी होतोय. पुन्हा एकदा विकी ठाकूर तो साहिल धोंडे. एकदा जोरदार मारल्या फटका आपण पाहतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते 26 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 11 धावांची गरज असणार आहे. येणारे 8 चेंडू आणि 11 धावा. 8 चेंडू 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. विकी ठाकूर याचा पुढील चेंडू सामना करेल किरण. पंच डिक्लेअर आहे तिथं पंच. एक धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 27 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 10 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 7 चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी विकीच्या माध्यमातून. एक धाव खर्च करतोय. एक वाईट. अशा प्रकारे 6 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केलेल्या आहेत. आणि इथे मात्र एसटीच्या पाठी एसटीचं रक्षण करताना राकेश आणि फलंदाज बाद होतोय किरण लट. डीजे ला एक सुवर्ण संधी येते. डीजे आदेश.
धन्यवाद डीजे आदेश. सुंदर असं सुमधुर गीत ऐकलं जातंय डीजे आदेश यांच्या माध्यमातून. आपण पाहतोय आता येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावा. पहिल्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं तर शुभम माझ्यापर्यंत कळवतोय की 40 धावा झाल्या होत्या. नंतरच्या तिसऱ्या सामन्यामध्ये धावा चेस झाले नाहीत. आता चौथा सामना सुद्धा अशाच अवस्थेमध्ये आलेला आहे, कारण 6 चेंडू आणि 10 धावांची, जेथे 18 चेंडू आणि 19 धावांची 18-19 धावांची गरज असताना आपण पाहतो 18 चेंडू आणि 19 धावांची गरज असताना आता मात्र सामना येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि 10 धावांवर. 12 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा खर्च झालेल्या आहेत आतापर्यंत. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. नितेश होले गोलंदाजीसाठी आलेला आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. 28 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 5 चेंडू आणि 9 धावा. नितेश होले याचा पुढील चेंडू आपण पाहतोय. सामना करेल साहिल धोंडे. नितेश होले टू साहिल धोंडे. हा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतोय, परंतु पंच काहीशे नाकू सुजाष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय स्कोर मित्रापर्यंत की हा एक स्वेरी चेंडू आहे. अवंत स्वरूपात एक धाव मिळणार आहे. 1 धावेने संघाची धावसंख्या पाहतोय धावफलकावर लागते. वाईट चेंडू. 5 चेंडू 8 धावांची गरज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पुरेपूर फसतो. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. आता निर्धाव चेंडू आलेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 29 वर स्थिरावलेली आहे. अजूनही येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 4 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच खेळपट्टी गोलंदाजाच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय. नितेश होळे याचा पुढील चेंडू. सामना करेल साहिल धोंडेसाठी. सागर नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. सागर थळे आपण पाहतोय. मोठा फटका मारेला आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू 1 बाउंस क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेताना मात्र साहिल धोंडे इथे बाद होतोय. सागर नक्कीच स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवतोय आणि 1 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतो 30 धावा धावफलकावर लागले जातात. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. धन्यवाद डीजे आदेश. आपण पाहतोय डीजे आदेश सुमधुर गीत लावून प्रेक्षकांची आपण तुफान गर्दी आहे. आपण पाहतोय उन्हाळ्याचे दिवस आहेत तर क्रिकेटवर प्रेम आहे, आवड आहे म्हणून प्रेक्षक वर्ग आहे आणि प्रेक्षक वर्ग आहे म्हणून आम्ही आहोत. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला जातोय असे डीजे आदेश सुद्धा आमच्या बरोबर आहेत. नक्कीच मी त्यांचं सुद्धा कौतुक करतोय. आता पाहतोय आपण 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय. आपण पाहतोय सागर नक्कीच आपल्या हातामध्ये स्ट्राईक ठेवतोय. आपण विजय चौरे नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि सागर थळे नक्कीच 3 चेंडूंमध्ये हिरो होण्याची संधी. 7 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. आपल्या संघ मालकाला खुश करण्यासाठी आपल्याला संघ मालकाने का घेतलेलं आहे. सागर थळेला ही संधी आहे. नितेश हुलेला 3 चेंडूंवर 7 धावा मारून आपल्या संघाला विजयश्री खेचून देतोय की नितेश हुले. सुरेख असा मारेला चेंडू आपण पाहतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पंचांचा घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. नक्कीच 1च धाव मिळते. नशिबाची साथ काही मिळत नाही आहे. प्रयत्न अचूक होते 100% होते, परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे हा चेंडू नक्कीच घोषित क्षेत्रामध्ये गेलेला आहे. देवाने नक्कीच साथ नक्कीच सागरी गणेश संघाच्या बाजूने काहीची लागतेला दिसते, कारण हा जरा आउटफील्ड चांगली असती तर नक्कीच हा चौकार सुद्धा होऊ शकला होता. आउटफील्ड खराब असल्यामुळे चेंडू काहीसा वल्ला आणि घोषित क्षेत्रामध्ये गेला. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. नितेश हुले टू सागर थळे. पुन्हा एकदा अगदी मैदानाला अगदी सुगंध मातीचा उदला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली
एक सुद्धा धाव पूर्ण केली जात नाही. निर्धाव चेंडू जातोय. सागर नक्कीच आपल्या खांद्यावर विश्वास ठेवतोय की मी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार मारू शकतो. माझ्या मनगटात ताकद आहे हे दाखवून देतोय आणि स्ट्राईक आपल्याकडेच ठेवतोय. पण पाहायचा आहे हा चेंडू नितेश सुद्धा कमी गुरुचा चेला नाही आहे. तो सुद्धा अचूक टप्प्यावर मारा करणार आहे. कशा प्रकारे तो मारा करणार की सागर यामध्ये नितेश खुले विजयी होणार की सागर थळे आपल्या संघ मालकाला खुश करणार. विजयी कोण होणार, सागर की नितेश? एक चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. एक चेंडू 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. थल प्रीमियर लीग 2025 पर्व या पर्वातल्या चौथ्या मॅचचा, चौथ्या सामन्याचा हा थरार आपण पाहतोय. आणि या 4 धावाने आपण पाहतोय नक्कीच नितेश हुले इथे विजयी होतोय. चौकार मारलेला आहे परंतु चौकारांनी सामना आपण पाहतोय. सागरी गणेश थळ संघ विजय होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे कौतुक सुद्धा. पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतोय. आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरतोय नो डाऊट जयेश लट. कर्णधार जयेश लट सुंदर अशी गोलंदाजी केली. गोलंदाजी करताना 2 षटकांमध्ये